ही एक चूक झाली माझ्याकडनं आणि त्याच्यामुळे 1 लिटरभर दूध खराब झालं बघा. तर दूध तापवल्यानंतर ना मी आहे ना गारवा दिलं आणि तसंच ठेवलं. मी फ्रीजमध्ये ठेवलं नसल्यामुळं की नाही 1 लिटरभर दूध खराब झालं. त्याच्यामुळं आता काय करावं ते कळत नाही. आता म्हणून काहीतरी करावं म्हणून मी आहे ना त्याच्यातलं पूर्ण सगळं पाणी निथळून घेतलं बघा. पूर्ण सगळं म्हणजे असं पूर्ण पाणी निथळून घेऊन आहे ना बाजूला ठेवलं. जेवढं होईल तेवढं त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मी की नाही 2 कांदे आणि 2 टमॅटो, हिरवी मिरची थोडीशी आणि कढीपत्ता हे असं सगळं सामान घेतलं आणि फोडणी तयार करायला घेतली मी. तर आपलं जिरी मोहरीची फोडणी केली आणि त्याच्यात का नाही हिरवी मिरची, लसूण, कांदा हे पूर्ण सगळं परतायला ठेवलं. परतूपर्यंत कांदा चांगला असा परतू दिला बघा कांदा ते पूर्ण असं. आणि टोमॅटो टाकलेलं नाही कारण की त्याचं मी जरा थोडी चव चाखून बघितले तर ते आंबट होतं. त्याच्यासाठी मी टोमॅटो कॅन्सल केलं. टोमॅटो टाकलेलं नाही आहे आणि पूर्ण असं चांगलं छान असं तेलात परतून घेतलं बघा. आणि त्याच्यानंतर मी घरचा काळा तिखटाचा मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यात आपण जरा तो सिक्रेट मसाला पण टाकला आणि तो थोडासा मॅगी मसाला टाकला. खूप छान चव लागते बरं का मॅगी मसाल्यानं. मी ट्राय केलेलं आहे अगोदर हे मॅगी मसाला टाकून, तर खूप छान. आता हे सगळं पूर्ण सगळं हलवून घ्यायचं. आपलं मसाला टाकलेला आहे ते पूर्ण आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकून ते मसाले सगळे असे शिजू द्यायचे आहेत आणि कढईला तेल आल्यानंतर आपण निथळून घेतलेलं हे टाकलं दुधाचं आणि चांगलं हलवायचं आहे बघा. चांगलं हलवल्यामुळं की नाही एकदम असं म्हणजे भरपूर असं कढईनं तेल सुटतं आणि थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवायचं आहे. म्हणजे चव पण लागते आणि आपले मसाले सगळे त्याच्यामध्ये मिक्स होऊन का नाही आपले शिजले जाते आणि चव येते. मसाले शिजल्यामुळं जरा थोडंसं पाणी टाकल्यामुळं आता मी थोडंसं ते आपण बाजूला काढलेलं पाणी आहे ना तेच पाणी टाकलेलं आहे बघा. दुसरं पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी. ते आपण जे दुधातून बाजूला केलं तर ना पाणी त्यातलाच थोड्याचा वापर करून मी आहे ना पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून 10 मिनटं झाकून ठेवून त्याला चांगले असे शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर हे झाली आपली आता ही पनीर भुर्जी तयार झाली. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा.